स्टुडंट, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग 2 पाठ क्रमांक 2 वास्तव संख्या ह्या प्रकरणामध्ये काही संख्यांचे प्रकार अभ्यासले. परिमेय संख्येचे दशांश अंकांमध्ये रूपांतर, त्याचप्रमाणे दशांश अंकांचे परिमेय संख्येमध्ये रूपांतर आपण केले आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण अपरिमेय संख्या अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम ही कर्निस्थ 6 ही जी अपरिमेय संख्या आहे ही संख्या आपण संख्या रेषेवर दर्शवतोय. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी आपण एक काटकोन त्रिकोण काढून घेऊया. तर काटकोन त्रिकोण हा साधारणतः असा मी काढलेला आहे. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जो प्रश्न आहे हा प्रश्न नेहमी कर्णाची किंमत वापरायची आहे. म्हणजे या ठिकाणी कर्ण एसी आहे, तर ह्या कर्ण एसीची किंमत आपल्याला हा प्रश्न संख्या वापरायची आहे. कर्निस्थ 6. त्यानंतर हा जो उभा लंब आहे ह्या उभ्या बाजूची किंमत कंपल्सरी 1 वापरायची आहे. ह्या ठिकाणी 2 कंपल्शन आहेत बघा. ही किंमत आपल्याला 1 वापरायची आहे आणि कर्णाची किंमत ही आपल्याला प्रश्न संख्या वापरायची आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन केले तर हा कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हे आपण किमती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. बघा, वर्ग आणि वर्गमूळ दोन्हीही विरुद्ध क्रिया आहेत. दोन्ही कॅन्सल होऊन उत्तर फक्त आपल्याला 6 मिळणार आहे. आणि एकाचा वर्ग हा एकच असतो. हा एक दुसऱ्या बाजूला घेतला तर तो वजा होईल आणि त्यावरून आपल्याला वजाबाकी जी आहे ही 5 मिळणार आहे. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊया. तर वर्गमूळ घेतले तर तुम्हाला वर्गमूळात 5 मिळतील. वर्गमूळामध्ये 5 म्हणजेच कर्निस्थ 5. 5 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून ही किंमत अशीच राहणार आहे. पुन्हा ही जी किंमत मिळाली आहे बीसीची, ही बीसीची किंमत आपल्याला एक अपरिमेय संख्याच मिळालेली आहे. आपलं टार्गेट आहे ही संख्या ही परिमेय संख्या मिळायला हवी. तर पुन्हा आपण ह्या कर्निस्थ 5 साठी पुन्हा एक दुसरा काटकोन त्रिकोण वापरतोय आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून ह्या अशा पायऱ्या आपण ह्या लिहितोय. तर हा झाला आपला प्रश्न, म्हणजेच ही आलेली किंमत जी अपरिमेय संख्या होती ही संख्या आपण पुन्हा कर्णाच्या ठिकाणी लिहिलेली आहे. उभा जो लंब आहे ह्याची किंमत आपण 1 मानतो. आता आपला प्रश्न आहे ह्या क्यूआर ची किंमत काढायची आहे. 5 वर्गमुळात 5 चा वर्ग हा आपल्याला 5 मिळणार आहे. एक दुसऱ्या बाजूला आले तर ते वजा होतील आणि उत्तर 4 मिळेल. आता आपल्याला दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्यायचे आहे. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर उत्तर आपल्याला कर्निस्थ 4 मिळते. तुम्हाला माहित आहे 4 हा 2चा वर्ग आहे, म्हणून क्यूआर ची किंमत ही 2 एकक आपल्याला मिळालेली आहे. आता हा जो 2 आहे ही आपल्याला नैसर्गिक संख्या मिळालेली आहे. नैसर्गिक संख्या म्हणजेच परिमेय संख्या मिळालेली आहे. चला तर मग ह्या कर्निस्थ 6 चे निर्देशन आपण संख्या रेषेवर करूया. ह्या ठिकाणी मी एक संख्या रेषा काढलेली आहे आणि प्रत्येक अंकामधील किंमत मी 3 सेमी घेतलेली आहे. हे प्रत्येक बिंदूमधील किंमत तुम्ही पाहू शकता 3-3 सेमीचं अंतर आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी हे प्रमाण लिहिलं आहे 1 एकक बरोबर 3 सेमी. तुम्ही 2 सेमी सुद्धा घेऊ शकता, 4 सेमी सुद्धा घेऊ शकता, 1 सेमी सुद्धा घेऊ शकता. हे जे कंपल्शन आहे हे आपल्याला जेव्हा आपण उभा स्तंभ काढणार आहोत त्यावेळी हे 1 एकक, ज्यावेळी 1 एकक सांगणार आहोत त्यावेळी 3 सेमी ही किंमत आपल्याला वापरायची आहे. आता आपला जो प्रश्न होता हा प्रश्न होता कर्निस्थ 6 ही संख्या धन आहे, म्हणून 0 शक्यतो डाव्या बाजूला घ्या. इकडे घेते मी, म्हणजे एक किंमत सोडून हा एक ऋण 1 तयार होईल. हा धन 1 2 3. जर ऋण संख्या सांगितली तर हा 0 थोडासा उजव्या बाजूला घ्यायचा. आता आपल्याकडे हा धन 6 आहे म्हणून आपण हा असा घेतलेला आहे. मगाशी जी आपली किंमत मिळाली होती ही किंमत होती आपली क्यूआर ची किंमत मिळाली होती 2, म्हणून आपल्याला 2 वर एक लंब काढायचा आहे. तर हा गुण्याच्या सहाय्याने आपण हा लंब काढून घेऊया. तर आम्ही इथे कर्निस्थ 2 ह्या किमतीवरून लंब काढण्यापूर्वी बघा ह्या ठिकाणी ही समांतर आहे आणि लंब काढण्याआधी हे चेक करा, पेन्सिलचं टोक हे ह्या 2 वर असायला हवं आणि इकडनं आपण हा एक लंब घेतोय. आता ह्या लंबावर आपल्याला
एक एकक म्हणजेच 3 सेमी हे अंतर घ्यायचं आहे. त्यासाठी हे अंतर तुमच्याकडे ऑलरेडी इकडे आहे, तर ते इथून घेऊ शकता किंवा तुम्ही पट्टीचा वापर करून सुद्धा घेऊ शकता. बघा, ही किंमत तुम्हाला 3 सेमी मिळेल. तर ही जी किंमत घेतली आहे, ह्या किमतीचा एक कंस आपण ह्या लंबरेषेवर काढतोय. आता हा जो बिंदू मिळाला आहे, हा बिंदू आपल्याला शून्यासोबत जोडायचा आहे. रेषा आखण्यापूर्वी मी हे बिंदू ठेवून बघते. आता ही जी किंमत आपण काढली आहे, ही किंमत आपली म्हणजेच हा आपल्याला कर्ण मिळाला आहे. आकृतीमध्ये हा कर्ण म्हणजेच कर्णिस्थ 5 होते. तर या ठिकाणी मी लिहिते हे कर्णिस्थ 5. कंपासचा वापर करून शून्यावर कंपासचं टोक ठेवा आणि हा जो बिंदू आपल्याला मिळाला आहे तिथपर्यंत माप घेऊन हे माप इथपर्यंत आणायचे. हा एक कंस काढायचा आहे आणि फक्त हा संख्या रेषेला स्पर्श करायचा आहे. आता हा जो बिंदू मिळाला आहे, ह्या बिंदूची किंमत म्हणजेच आपल्या कर्णाची किंमत मिळाली. कर्ण होता कर्णिस्थ 5. आता ह्या कर्णिस्थ 5चा वापर करून बघा, ही किंमत आपल्याला हवी होती कर्णिस्थ 5 कर्णिस्थ 6 दर्शवण्यासाठी. तर ही आपल्याला आता ह्या संख्या रेषेवर मिळालेली आहे. आता पुन्हा आपण ह्या गुण्याचा वापर करून ह्या कर्णिस्थ 5 वरून आणखी एक लंब काढतोय. हा एक दुसरा लंब काढलेला आहे. पुन्हा आपल्याला एक एकक हे अंतर घ्यायचं आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणून ते घेऊ शकता. मी ह्या आकृतीचाच वापर करते आणि हे एक एकक हे अंतर घेते आणि हा एक दुसरा कंस काढते. आता हा जो छेदनबिंदू मिळालेला आहे, हा छेदनबिंदू पुन्हा तुम्हाला ह्या शून्यासोबतच जोडायचा आहे. आता हा जो आपण कर्ण काढलेला आहे, ह्या कर्णाची किंमत मिळाली आहे आपल्याला कर्णिस्थ 6. बघा, ह्या प्रश्नात आकृतीचा वापर करून मी समजवते. हे कर्णिस्थ 5 आपल्याकडे नव्हते, म्हणजेच ह्या संख्या रेषेवर कर्णिस्थ 5 नव्हते. ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून आपण पुन्हा ह्या आकृतीचा वापर करून ही किंमत काढली. QR बरोबर 2. म्हणून QR ह्या 2 वरून आपण पहिला स्तंभ टाकला. हा कर्णिस्थ 5 ही संख्या मिळण्यासाठी. आता हा कर्णिस्थ 5 मिळाला आहे, त्यावरून आपण हा कर्ण कर्णिस्थ 6 काढला. कंपासचा वापर करून ह्या कंपासमध्ये कर्णिस्थ 6 एवढं अंतर घ्या आणि ह्या मापाचा हे एक आपण वर्तुळ काढतोय, जे फक्त ह्या संख्या रेषेला स्पर्श करेल. आता हा जो स्पर्शबिंदू ह्या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे, हा स्पर्शबिंदू म्हणजेच कर्णिस्थ 6. ही किंमत म्हणजेच ही अपरिमेय संख्या आपण ह्या संख्या रेषेवर दर्शवलेली आहे. अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे इकडे धन 6 दाखवले आहेत, जर हीच किंमत तुम्हाला ऋण 6 म्हणून दर्शवायला आली तर ह्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला हे सेम रचना आपण करू शकतो आणि ह्या डाव्या बाजूला कर्णिस्थ 6 आपण ह्या संख्या रेषेवर दर्शवू शकतो. पुढील प्रश्न आहे, कर्णिस्थ 2 ही अपरिमेय संख्या आहे. हे विधान आपल्याला सिद्ध करायचं आहे. ही सिद्धता एक अप्रत्यक्ष रीतीने आपण सिद्ध करणार आहोत. ही संख्या अपरिमेय आहे असे गृहीत न धरता, म्हणजेच हे विधान असत्य आहे असे धरून कर्णिस्थ 2 ही संख्या समजा परिमेय संख्या आहे असे आपण गृहीत धरूया. जर ही परिमेय संख्या असेल तर परिमेय संख्या तुम्हाला माहित आहे P/Q च्या रूपामध्ये लिहितात, म्हणून मी ही ह्या ठिकाणी लिहिली आहे. कर्णिस्थ 2 बरोबर P/Q बरोबर ही आपण मानली आहे एक परिमेय संख्या. आता ही जी P/Q ही जी परिमेय संख्या आहे, ही अशी संख्या आहे की ज्याचा 1 सोडून इतर कोणताही सामायिक विभाजक नाही. म्हणजे उदाहरणार्थ ह्या ठिकाणी मी घेते 3/5. आता 3 आणि 5चा सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे, आणखी कोणता सामायिक विभाजक इथे नाही. परंतु समजा तुम्ही ह्या ठिकाणी 3/6 घेतले तर ह्या ठिकाणी भाग जातोय. 3 हा देखील सामायिक विभाजक ह्या ठिकाणी येतोय. तर आपल्याला अशी संख्या निवडायची आहे ज्याचा सामायिक विभाजक फक्त एकच आहे. तर हे आपण लिहून घेऊया की समजा ह्या दोघांचा सामायिक विभाजक 1 शिवाय इतर कोणताही नाही असे आपण मानूया. हे विधान आपण पुन्हा लिहिलेलं आहे. दोन्ही बाजूंचा आपण वर्ग करतोय. वर्ग केल्यावर हे वर्गमुळाचं चिन्ह निघून जाणार आहे आणि या ठिकाणी राहणार आहेत फक्त 2.
पी वर्ग छेद क्यू वर्ग हे विधान आपल्याला वर्ग करून मिळणार आहे. आता हा जो क्यू वर्ग आहे हा आपण दुसऱ्या बाजूला आणूया, तो गुणिले होईल, म्हणजेच 2q वर्ग बरोबर पी वर्ग हे आहे आपलं विधान 1. आता पी वर्ग बरोबर 2q वर्ग म्हणजेच 2ची पट मिळाली. 2ची पट म्हणजेच समसंख्या, म्हणजेच पी वर्ग ही एक समसंख्या आहे. जर ही पी वर्ग हा सम असेल तर ह्याचा अर्थ पी हा देखील सम असणार आहे. म्हणजेच 2 हा पी चा देखील विभाजक आहे. हे समजा आपण विधान घेऊया, विधान ए. तर हेच विधान आपण असे लिहू शकतो, पी बरोबर 2t, कारण पी हा समसंख्या आहे, म्हणजेच 2च्या पटीतील संख्या आहे. ही पट किती, तर टी पट आहे. स्मॉल टी ची पट आहे, दुप्पट आहे. ठीक आहे, म्हणजे ही समसंख्या मिळाली, म्हणजेच पी ही काय आहे, आपली समसंख्या इथे सिद्ध झालेली आहे. आपण पुन्हा एकदा वर्ग करतोय, दोन्ही बाजूंचा जर वर्ग केला तर आपल्याला हे विधान मिळते. आता विधान 1 व 2 बघूया. विधान 1 व 2 मध्ये हा पी वर्ग मिळतोय. याचाच अर्थ 2q वर्ग बरोबर 4t वर्ग आपल्याला मिळणार आहे. दोन्ही बाजूला 2नी भाग लागतोय, तर ह्याचं उत्तर आपल्याला q वर्ग बरोबर 2t वर्ग. आता पुन्हा आपल्याला q वर्ग मिळाला. हा q वर्ग सुद्धा 2ची पट आहे, म्हणजेच हा देखील एक समसंख्या आहे. जर q वर्ग ही एक समसंख्या असेल तर ह्याचाच अर्थ q ही सुद्धा एक समसंख्या असणार आहे. आता हे आपण विधान घेऊया, म्हणजेच काय असणार आहे, तर q चा विभाजक सुद्धा 2 असणार आहे. हे विधान आपण बी घेतलं आहे. 2 हा q चा देखील विभाजक आहे. तर ह्या विधान ए आणि विधान बी मध्ये तुम्ही इथे लिहिलेले आहे किंवा आपण सिद्ध केले आहे की 2 हा देखील विभाजक आहे. परंतु आपले गृहीतक होते पी आणि क्यू चा 1 शिवाय आणखी कोणताही विभाजक नाही. परंतु ह्या सिद्धतेमध्ये आपल्याला 2 हा पी आणि क्यू चा सामायिक विभाजक मिळाला आहे. म्हणजेच हे विधान आपल्या गृहीतकाशी विसंगत आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की आपण जे गृहीत धरले होते की कर्निस्थ 2 किंवा वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, हे विधान आपलं असत्य आहे. म्हणून ही एक परिमेय संख्या आहे, हे विधान सिद्ध झालेले आहे. आणखी एक विधान सिद्ध करूया. 3 अधिक कर्निस्थ 5 ही अपरिमेय संख्या आहे, हे विधान आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुन्हा आपण हे विधान एका अप्रत्यक्ष पद्धतीने सोडवणार आहोत. आपण ही संख्या अपरिमेय नाही असे धरून ही संख्या एक परिमेय संख्या आहे असे मानूया, असे गृहीत धरूया. म्हणून परिमेय संख्या आपण पी छेद क्यू च्या रूपामध्ये लिहितो. म्हणून ही संख्या बरोबर एक परिमेय संख्या आपण मानलेली आहे, पी छेद क्यू. हे जे 3 आहेत, हे 3 आपण दुसऱ्या बाजूला नेऊया. हे जर दुसऱ्या बाजूला आले तर इकडे हे धन होते, म्हणजे त्यांची इथे बेरीज झाली होती. तर ह्या ठिकाणी आल्यावर हे ऋण होणार आहेत. तर आता जी ही नवीन संख्या मिळालेली आहे, ह्या संख्येमध्ये कर्निस्थ 5 ही एक अपरिमेय संख्या आहे. तर पी छेद क्यू वजा 3 ह्याची वजाबाकी आपल्याला परिमेय संख्या मिळणार आहे. म्हणजेच ही अपरिमेय बरोबर परिमेय ही एक विसंगती आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून जर ही विसंगती असेल तर ह्याचाच अर्थ आपलं जे गृहीतक होतं की ही एक परिमेय संख्या आहे, हे गृहीतक हे चुकीचे किंवा असत्य असून 3 कर्निस्थ 5 ही एक परिमेय संख्या आहे, हे विधान सत्य आहे. आणखी एक विधान सिद्ध करूया. 3 कर्निस्थ 5 ह्या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी नसून गुणाकार दिलेला आहे. हा भागाकार देखील असू शकतो. तर ही 3 कर्निस्थ 5 ही अपरिमेय संख्या आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुन्हा आपण एका अप्रत्यक्ष पद्धतीचा वापर करतोय. ही अपरिमेय न मानता आपण ही एक परिमेय संख्या आहे असे मानतोय. म्हणून 3 कर्निस्थ 5 बरोबर पी छेद क्यू परिमेय संख्या. हे 3 जे आहेत हे आपण दुसऱ्या बाजूला आणूया. इथे गुणिले आहेत, दुसऱ्या बाजूला आल्यावर विरुद्ध क्रिया होईल, भागिले. तर पुन्हा हे जे कर्निस्थ 5 आहेत, हे कर्निस्थ 5 ही एक अपरिमेय संख्या आहे. तर ही जी उजव्या बाजूला संख्या आहे ही एक परिमेय संख्या आहे. म्हणजेच अपरिमेय बरोबर परिमेय हे विधान पुन्हा एक विसंगती येते. म्हणजेच आपलं जे गृहीतक आहे 3 कर्निस्थ 5 ही
परिमेय संख्या आहे हे विधान असत्य आहे, म्हणून ही संख्या अपरिमेय संख्या आहे. पुढील प्रश्न आपण सोडवतोय. अपरिमेय संख्येचे दशांश रूपात आपण रूपांतर करतोय, ह्याची मांडणी करतोय. कनिष्ठ 5 हे तुम्हाला माहित आहे की ही एक अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या म्हणजेच अखंड अनावर्ती संख्या, हे आपण आता ह्या ठिकाणी सिद्ध करणार आहोत. तर भागाकार पद्धतीचा वापर करून आपण हे वर्गमूळ सोडवतोय. आपण हे आधी शिकलेलो आहोतच. आपण गट तयार करतो. आता इकडे फक्त एकक संख्याच आहे. आपण दशांश चिन्ह तयार करून ह्याचे गट पाडूया. आपण ह्या शून्यापासून सुरुवात करतोय. 2-2 संख्या डाव्या दिशेला, त्याचप्रमाणे 2-2 संख्या आपण ह्या उजव्या दिशेला घेतोय. साधारणतः आपण 5 स्थानांपर्यंत हे गणित सोडवणार आहोत, म्हणून मी हे 5 गट घेते. शून्याचे हे मी 5 गट घेतलेले आहेत. आता हे जे 5 आहेत, ह्या 5मधून सर्वात मोठी वर्गसंख्या कोणती वजा होऊ शकते? तुम्हाला वर्गसंख्या येत आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. 9 हे 5मधून वजा होऊ शकत नाहीत, म्हणून आपण 2चा वर्ग घेतोय. 2चा वर्ग येणार आहे 4. तर ही आपण वजाबाकी करतोय. हे 2 आणखी 2 ठिकाणी लिहूया. हा भागाकार आहे. हे दशांश चिन्ह मी टाकते आणि ह्या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी येणार आहे आपल्याला 1 आणि हे पुढचे जे 2 शून्य आहेत, म्हणजे जो पहिला गट आहे, हा पहिला गट आपण खाली घेतोय. ह्या ठिकाणी आपण बेरीज करणार आहोत. ह्याची बेरीज आपल्याला 4 मिळणार आहे. आता 4च्या पुढे आपल्याला शून्य घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4 असे आपण अंक घेऊ शकतो. जर आपण शून्य घेतला तर ह्याचं रूपांतर 40 मध्ये होणार आहे आणि 40 गुणिले 0 ह्याचं उत्तर 0 येईल. 100मधून 0 वजा होतीलच, परंतु जर आपण 1 घेऊन पाहिला तर 41 गुणिले 1 म्हणजे 41 एके 41, 41 देखील वजा होतील. 2 घेऊन पाहूया. 2 घेतले तर 42 होतील. 42 ची किंमत आपल्याला 42 दुने 84 मिळेल. 84 वजा होत आहेत. आणखी 3 घेऊन पाहूया. जर 3 घेतले तर ह्याचा गुणाकार मिळतोय आपल्याला 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता हे 129 100 पेक्षा मोठे आहेत, म्हणून आपल्याला इकडे 3 न घेता 2 वापरायचे आहेत. बघा, आपण 2 वापरले आहेत कारण 84 हे वजा होऊ शकतात. 3 वापरले तर 129 होत आहेत. 129 100 मधून वजा होणार नाहीत, म्हणून आपण ह्या 2चा वापर केलेला आहे. हे आपण 2 ठिकाणी लिहूया. तर ह्याचा गुणाकार मिळतोय आपल्याला 84. ह्यांची बेरीज करूया. तर ही बेरीज मिळेल 44 आणि वजाबाकी मिळणार आहे 16. हा पुढचा गट आपण पुन्हा घेतोय. तर ह्याचं रूपांतर 1600 मध्ये होईल. आता 4च्या पटीमध्ये 16 येत आहेत का? तर हो, 4 चौक 16 असे येत आहेत. पण जर आपण इकडे 4 घेतले तर आणखी इथे पुढे देखील संख्या आहेत, म्हणून ह्याचा गुणाकार 16 पेक्षा जास्त येईल, जो 1600 मधून वजा होणार नाही. म्हणून आपण 4 चौक 16, 4 पेक्षा कमी एक अंक घेतोय, तो घेतोय 3. तर आपण हा 3 घेऊन ह्याचा गुणाकार आपल्याला मिळणार आहे 1329. तर ह्याची बेरीज करूया. हे 3 इथे वर लिहूया. तर ह्याची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला एवढी मिळणार आहे. पुन्हा 2 शून्य खाली घेतोय. बघा, 4ची पट पाहूया. साधारणतः 6 चौक 24 आणि 7 चौक 28. तर मग 28 आले तर 27 मधून वजा होणार नाही, म्हणून आपण 6 चौक 24 म्हणून इथे 6 घेतोय आणि ह्या 6नी गुणतोय. हा गुणाकार आपल्याला मिळणार आहे एवढा. तर ह्याची बेरीज आणि वजाबाकी करूया. तर ही वजाबाकी आणि बेरीज करून आपण हे शून्याचा पुढचा गट आपण खाली घेतलेला आहे. जर आपण इकडे 1 घेतला तर ही किंमतच मुळात ह्या संख्येपेक्षा मोठी येते, म्हणून आपण 1 न घेता ह्या ठिकाणी 0 घेतोय आणि ह्या शून्याचा भाग देतोय. सोडवल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. बेरीज आणि वजाबाकी पुढचे 2 गट
शून्याचा पहिला गट घेऊया, शेवटचा गट घेऊया, उत्तर आपल्याला हे मिळेल. साधारणतः हे 10 पटीपर्यंत आहे, म्हणून आपण इकडे 9 घेऊन पाहूया आणि 9ने गुणूया. तर ह्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला 40248881. बघा आपण 5 स्थानापर्यंत सोडवणार होतो. ह्याची बेरीज आणि वजाबाकी पुढे येणारच आहे. तर ही संख्या पुढे अशाच प्रकारे पुढे वाढत जाणार आहे. जो आपल्याला भाग मिळालेला आहे, ह्या भागाकारामध्ये बघूया कोणता अंक हा रिपीट होतोय का, तर नाही, कोणताही अंक किंवा अंकाचा गट रिपीट होत नाही. ह्याचं उत्तर आपल्याला अखंड अनावर्ती असं मिळतंय. ही संख्या पुढे वाढतच जाणार आहे, म्हणून ही अखंड अनावर्ती आहे, म्हणजेच ही एक अपरिमेय संख्या आहे. हे आपण सिद्ध केलं आहे. ह्या भागाकार पद्धतीचा वापर करून हे वर्गमूळ शोधला आहे आणि हे सिद्ध केले आहे की ही एक अपरिमेय संख्या आहे.